प्रयत्न त्यासाठी करावे लागतात आणि कष्ट देखील तितक्याच प्रमाणात. पहिलाच बॉल बॅक टू द बॉलर. कमालीचा बॉल फेकला होता. चांगली फिल्डिंग स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. पहिला बॉल येतोय डॉट. डॉट बॉल न धावसंख्या स्थिर. शून्यातून तुम्हाला धावसंख्या उभारावी लागते. टार्गेट सेट करायचे प्रतिस्पर्धी संघाच्या विरोधात. 4 षटकांची मॅच आहे आणि पहिलाच बॉल येतोय निर्धाव. दुसरा बॉल धीम्या गतीनं आता चेंज ऑफ पेस करत असताना पहिला बॉल वेगानं फेकला लोवर फुल टॉस न स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवला आणि हा बॉल चांगल्या रीतीनं फेकलाय. समजला नाहीये. लाईन आणि लेंथ कंट्रोल मध्ये साकारले या दोन बॉल मध्ये तेजसनं. पिंपळी संघ अगोदरच या स्पर्धेमध्ये दाखल झाला. वॉर्मअप देखील त्याने मैदानाच्या आतमध्ये केला. 2 बॉल आता येत आहेत निर्धाव. त्याचा तिसरा बॉल कमालीचा फटका एक्झिक्यूट प्रॉपर टायमिंग न पाठवलाय सीमा पार. लॉंग ऑनला येतोय हा पहिला दर्शेदार षटकार. दोन लगातारचे डॉट बॉल आले होते. त्यानंतर धावांची गरज होती बॅट्समन सतीशला आणि त्यामध्ये आलाय षटकार. 3 बॉल 6 धाबा आहेत. हाफ ट्रॅकर बॅकफुटला जाऊन नेत्रदीपक फटका. आधी आक्रमक नंतर क्लास दाखवलाय. डीप बॅकवर्ड पॉइंटला बॉल धावतोय. साईल सीमा पार. 4 धाब्यां करता येतो आणखी एक दर्जेदार चौकार. दोन लगातारचे डॉट बॉल तुम्ही पाहिले आणि त्यानंतर 2 लगातारचे मोठे फटके. षटकार आणि त्यानंतर एक चौकार. कमालीचा फटका होता नेत्रदीपक हा फटका. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती तेजस. तेजसचा बॉल यार्कर लेंथ नाताला कमबॅक केल्या बॉलवरती. पाठीमागे लेग स्लिपला देखील चांगली फिल्डिंग आणि तिथे मात्र मिळेल फक्त एक. एकच्या मदतीने धावसंख्या एकीने पुढे जाईल. एकच्या मदतीनं 11 धाबा आहेत धावफलकावरती. 4 बॉल संपलेत. 5 बॉल संपलेत. 5 बॉल संपलेत. 11 धाबा धावफलकावरती. सकाळचं हे सत्र. 2 बॉल डॉट त्यानंतर 2 बॉल आक्रमकता पाहिली आणि तिसऱ्या बॉलवरती सिंगल. सेन्सिबल क्रिकेट. 6-4 आणि त्यानंतर सिंगल रोटेशन स्ट्राईकचं काम देखील करतोय गोलंदाजाच्या विरोधात सतीश. फुलटॉस बॉल इथे चकलाय खऱ्या अर्थानं. फलंदाज यष्टीरक्षक देखील पाहत राहील. हा हा म्हणता बॉल जाईल लॉंग स्टॉपला सीमा पार. बाईकच्या स्वरूपात येतो हा चौकार. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आलाय. पूर्वार्धाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये धावा आहे धावफलकावरती त्या 15 या धावसंख्येवरती. पहिले 2 बॉल डॉट आले होते करण पाटील आणि त्यानंतर असं वाटलं होतं की कदाचित या P1च्या षटकामध्ये धावांना अंकुश लावण्याचं काम करेल गोलंदाज तेजस. परंतु मागील 4 बॉलमध्ये आक्रमकता दाखवली बॅट्समन सतीश आणि दीपकनं. दीपक साथ देतो चांगल्या प्रकारे आणि त्यानंतर सतीश चांगल्या रीतीनं. मागील बॉलवरती 5च्या 4 धाबा आल्यात आणि 4च्या मदतीनं 15 धाबा आहेत. एक षटक संपलंय. 15 धाबा धावफलकावरती. दुसरं षटक घेऊन आलाय गोलंदाजी मार्कवरती विवेक. विवेकचा पहिलाच बॉल चांगल्या रीतीनं फटका खेचलाय. डीप स्क्वेअर लेगला बॉल चालला. इथे आहे क्षेत्ररक्षक प्रोटेक्शन अवेलेबल. बॉल फेकेल चांगला बॅकअप तिथे मिळेल आणि तिथे मात्र मिळेल पुन्हा एकदा एक. एकच्या मदतीने धावसंख्या हलवार पद्धतीनं एक न वाढेल 16 धाबा धावफलकावरती. प्रथम सत्राचा खेळ मैदानात. दुसरं षटक प्रगतीपथावरती. विवेक वरती जबाबदारी आहे. पहिल्या षटकामध्ये P1च्या तब्बल 15 धाबा आल्या आणि या षटकामध्ये आता धावा वाचवण्यासाठी संघर्ष करावा लागेल नसरापूर संघाला. दुसरा बॉल हाफ ट्रॅकर त्यावरती आक्रमण. बॉल हवेमध्ये जजमेंट करताय क्षेत्ररक्षक. करणार नाहीये चुकी. लॉंग ऑफला टिपला जाईल झेल. बॅट्समन आउट. बॅक टू द डग आउट. कम ऑन डीजे. चांगली बॅटिंग साकारत होता सतीश परंतु इथे मात्र
अति आक्रमकता करण्याचा प्रयत्न. चला फलंदाज लगेच अतिरिक्त वेळ घेऊ नका. आज आपल्याला सेमीफायनलचा सामना देखील खेळवायचा आहे. चला बॅट्समन रेडी ठेवा लगेच. सतीश मात्र इथून बाद होईल. चांगली बॅटिंग. एक षटकार, एक चौकार याच्या बॅटमधून आपण पाहिला आणि त्यानंतर आता नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. दीपक बाद झालाय, माफ करा. सतीश अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. त्याच्या बॅटमधून चांगले फटके आलेत. पंकज जातोय नवीन बॅट्समन. पहिला धक्का, ब्रेक थ्रूची गरज होती. पार्टनरशिप खऱ्या अर्थानं खंडित करण्यामध्ये यश आलं. गोलंदाज विवेकला दुसऱ्या बॉलवरती सफलता अर्जित केली. दुसरा बॉल चांगल्या रीतीनं फेकला. तिसरा बॉल, न्यू बॅट्समन. पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये, परंतु पाठीमागच्या झोनमध्ये चांगली फिल्डिंग. सीमा लगत, परंतु पाय खऱ्या अर्थानं सीमारेषेच्या बाहेर गेला. थर्ड मॅन झोन मध्ये येईल. हा खऱ्या अर्थानं 4 धाब्यांसाठी तो चौकार. चुकी केली क्षेत्ररक्षकानं खऱ्या अर्थानं आणि तिथे मात्र 4 धाबा. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. बॉल चांगल्या रीतीने अडवला होता, परंतु निर्णायक क्षणी पाय मात्र सीमेच्या बाहेर गेला आणि त्यामध्ये मिळाल्या 4 धाबा. टीम पिंपलोलीला 4च्या मदतीने धावसंख्या 20 या धावसंख्येवरती. 20 धाबा धाव फलकावरती. यावेळी कमबॅक, चांगले बॉल फेकत मैदानाच्या आतमध्ये ऑफ स्टिकची लाईन पकडली गोलंदाजानं चांगल्या रीतीनं. समजली नाही लाईन, लेंथ कंट्रोल मध्ये आता ठेवले गोलंदाजाने देखील. इथे देखील डॉट बॉल. चांगली गोलंदाजी, परंतु क्षेत्ररक्षकांची साथ देखील हवी आहे. इथे देखील डान्सिंग डाऊन द विकेट. पुढे येऊन सरसवण्याचा प्रयत्न होता. फटका एक्झिक्यूट करता आला नाहीये. इथे देखील लगातारचा दुसरा डॉट बॉल येतोय. 20 धावांपर्यंत धावफलक अडखळलाय. अंतिम एक बॉलचा खेळ बाकी आहे षटकातील. दुसरं षटक प्रथम सत्रातील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. धावफलकावरती आहेत त्या 20. पहिल्या षटकामध्ये 15 आल्या आणि त्यानंतर या षटकामध्ये धावांना अंकुश लावण्याचं काम. मागील बॉलवरती चौकार जर गेला नसताना तर कदाचित धावसंख्या अजून कमी तुम्हाला धावफलकावरती दिसल्या असत्या. अंतिम बॉल स्लॉट मध्ये, त्यावरती आक्रमण क्षेत्ररक्षक आहे, करणार नाहीये चुकी. आणखी एक धक्का, लगातारचा दुसरा धक्का लागत असताना इथे पिंपळोली टीमला बॅट्समन पंकजच्या स्वरूपामध्ये. पहिल्या षटकामध्ये 15 आल्या आणि त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 5 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट मिळवल्या. गोलंदाज विवेकनं चांगली कामगिरी केली. कमबॅक करून दिले या षटकामध्ये. बलाढ्य लक्ष्याकडे अग्रेसर झाला होता. पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्यानंतर टीम पिंपलोली टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय. पहिल्या षटकामध्ये त्या निर्णयावरती चोखरित्या कामगिरी केली होती बॅट्समन सतीशनं. परंतु या षटकामध्ये सतीश खऱ्या अर्थानं नॉन स्ट्राईक एंड वरतीच राहिला आणि तिथे आलेल्या नवख्या फलंदाजानं आपली विकेट बहाल केली. चला आयोजकांच्या वतीनं सूचना येत आहेत फलंदाजी करणाऱ्या टीमला. ज्यावेळी 30 सर्कल बॅट्समन क्रॉस करत असतो ना, त्यावेळी आपला नवीन बॅट्समन रेडी असणं गरजेचं आहे. या सूचनांकडे आपण लक्ष द्या. बरेचसे नियम आहेत क्रिकेटमध्ये, आपण त्याकडे देखील लक्ष द्या. 2 ओव्हरमध्ये धावा आहे धावफलकावरती 20. ऑनफिल्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय आमचे ऑफिशियल संदीपजी गायकवाड सर आणि त्यांच्या समूहामध्ये त्यानंतर आदरणीय जनार्दनजी मंडलिक आणि त्यांच्या समूहामध्ये दीपक वखारे सर यांना मी विनंती करतोय आपण व्यासपीठावरती आसानस्थ व्हायचं. या स्पर्धेमध्ये आपलं देखील सहर्ष आणि सहर्षमय स्वागत. 2 षटक संपले. धावफलकावरती पूर्वार्धाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये 20 धावा आहेत. 2 बाद 20 अशी धावसंख्या उभारली ती पिंपळोली टीमनं टॉस जिंकून. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात होते. गोलंदाजी मार्क वरती परेश. धावा वाचवल्यात मागील षटकामध्ये. या षटकामध्ये किती धावांची रणनीती आखली जाईल पिंपलोलीकडून, त्यानंतर किती धावा वाचवण्याचं यश मिळेल. गोलंदाज परेश वरती आक्रमण चढवण्याचा प्रयत्न. महत्वाचा झेल पकडण्याची गरज होती आणि इथे सहजरित्या टिपले जाईल. संपेल सतीचा देखील खेळ. विकेटची पडझड, पार्टनरशिपची गरज आहे आणि अशा परिस्थितीच्या विपरीत खऱ्या अर्थानं धावसंख्येचा आलेख उंचावत असण्याच्या प्रयत्नामध्ये इथे देखील फलंदाज बाद होतोय. चांगली बॅटिंग करत होता सतीश, परंतु प्रेशर होतं. मागील षटकामध्ये 5च धावा आल्या आणि त्या षटकाचा
विचार करत असताना इथे पहिल्याच बॉलवरती आक्रमणाचा इरादा केला आणि त्यामध्ये आपली विकेट बहाल करत मैदानाच्या बाहेर जातोय सतीश. 3 बाद 20 या धावसंख्येवरती आता धावफलक अडखळलंय. लिमिटेड ओव्हर्स क्रिकेट आहे, परंतु या क्रिकेटमध्ये देखील पार्टनरशिपची गरज असते. छोट्या-छोट्या पार्टनरशिप तुम्हाला मोठ्या लक्ष्यापर्यंत पोहोचवत असतात. आणि त्याच उदाहरण धाबा आल्या पहिल्या षटकामध्ये त्यानंतर विकेटची पडझड चालू झाली. जसा पत्त्यांचा बंगला कोसलावा ना त्याच पद्धतीनं आता विकेटची पडझड सातत्यानं पिंपलोली टीमच्या माध्यमातून आपण पाहतोय. पार्टनरशिपची गरज आहे इथून. धाबा देखील येणं गरजेचं आहे आणि त्यानंतर पार्टनरशिपची देखील गरज आहे. सन्मान दिला या बॉलवरती बॅकफूटला जाऊन परेशच्या माध्यमातून चांगला बॉल. गोलात टाकला होता बॉल. मिड विकेटला बॉल गेला. क्षेत्ररक्षक होता. बॉल फेकेल. इथे मात्र मिळते 1. 1च्या मदतीनं 21 धावा आहेत धावफलकावरती. 21 ऑन बोर्ड. 3 विकेट लॉस टीम पिंपलोली. प्रथम सत्राचा खेळ मैदानाच्या आतमध्ये टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय. चांगली गोलंदाजी परेशची देखील. परेशचा बॉल आडव्या पॅटनं मोठा फटका चेंडू खूप वेळ हवेमध्ये. मिळालीये उंची, मिळालीये लांबी. बॉल जाईल सीमा पार. पुन्हा एकदा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. 27 धावफलकावरती मोठ्या धावसंख्येची गरज आहे. नसरापूर संघाकडे देखील ती ताकद आहे धावा जमवण्याची आणि त्याच पद्धतीनं एक चांगल्या टार्गेटकडे पदार्पण करतोय पिंपलोली संघ. 27 धावा धावफलकावरती. आणखी एक मोठा फटका खेचायचा प्रयत्न बॉल हवेमध्ये. लालसेपोटी दुसरा षटकार मारण्याचा प्रयत्न आणि इथे देखील होईल फलंदाज बाद. चौथा धक्का बॅट्समन अशोकच्या स्वरूपामध्ये लागत असताना पिंपलोली टीमला. नवीन बॅट्समन विनायक षटकाराला मागील बॉलवरती आणि त्यानंतर लगेच कमबॅक. एक षटकार आला होता त्यानंतर खऱ्या अर्थानं सेन्सिबल क्रिकेट खेळणं गरजेचं होतं. सिंगल डबलला देखील प्राधान्य देणं गरजेचं असतं क्रिकेटच्या पटलावरती, परंतु इथे मात्र आणखी एक षटकाराचा मानस होता, परंतु तो मानस मात्र गमावला आणि इथे मात्र फटका फसला. चांगली झेल या मॅच मध्ये सलग दुसरी चांगली झेल टिपत असताना विवेकच्या माध्यमातून आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये चांगली फिल्डिंग. लॉंग ऑन झोन मध्ये तो फिल्डिंग करतोय. 2 अचूक झेल त्याने टिपल्यात मैदानाच्या आत. चौथा बॉल चांगला फेकला. पहिला बॉल विकेट, त्यानंतर सिंगल, त्यानंतर षटकार आणि त्यानंतर विकेट. या षटकाचा सारांश. हा देखील चांगला फटका क्षेत्ररक्षक आहे, परंतु जजमेंट चुकीची. एक टप्पा अखेर क्षेत्ररक्षक बॉल पकडेल. थोडीसं पंबल पाहायला मिळेल आणि तोपर्यंत धावा मिळतील त्या धावफलकावरती 2. 2च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 29 या धावसंख्येवरती. या षटकामध्ये धावा येत आहेत टीम पिपलोलीसाठी, परंतु विकेट देखील जात आहेत. अंतिम बॉल या षटकातील शिल्लक. तिसरं षटक हाताळतोय गोलंदाजी ट्रॅकवरती परेश. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. इथे देखील फटका फसलाय. क्षेत्ररक्षक जजमेंट करतोय. विवेक करणार नाहीये चुकी. तिसरी झेल टिपत असताना या मॅच मध्ये फलंदाज होईल इथून बाद. विनायकच्या पारीचा देखील होतो इथे अंत. धाबा येत आहेत आणि त्यानंतर विकेट देखील गमवावे लागतायत ते पिंपलोली टीमला. टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय आणि पूर्वार्धाच्या खेळामध्ये 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धाबा धावफलकावरती आहेत त्या तब्बल 29 या धावसंख्येवरती. प्रथम सत्र मैदानाच्या आतमध्ये एक-एक बॅट्समन जातोय, षटकार मारतोय आणि त्यानंतर लगेच मैदानाच्या बाहेर येतोय. एका तरी बॅट्समनला खऱ्या अर्थानं सेट होणं गरजेचं आहे. इथे धावांचं टार्गेट सेट केलं जाईल या षटकामध्ये निश्चित समजा. स्लॉगच्या षटकाची जबाबदारी कोणत्या गोलंदाजावरती दिली जाईल याकडे लक्ष देणं गरजेचं आहे नसरापूर टीम. ओमकारकडे विश्वास ठेवलाय. स्लॉगचे षटक या षटकामध्ये सातत्यानं आपण आक्रमण पाहत असतो क्रिकेटच्या पटलावरती. परंतु या षटकामध्ये कधी-कधी उलटफेर देखील तुम्हाला पाहायला मिळतो. या षटकामध्ये कधी-कधी जास्तीत जास्त विकेट देखील तुम्हाला पाहायला मिळतात, तर कधी-कधी धाबांचा पाऊस देखील स्लॉगच्या षटकामध्ये तुम्ही पाहत असता. आदरणीय आकाशजी वखार यांना विनंती करतोय, आपण देखील या स्पर्धेच्या मुख्य व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचंय. शिवसंकल्प चषक 2024 मध्ये आपलं देखील हृदयाच्या अंतःकरणातून हार्दिक हार्दिक असं स्वागत. 3 ओव्हरमध्ये धाबा आहेत धावफलकावरती त्या करण पाटील माहिती सांगत असताना 29 या धावसंख्येवरती. अतिशय प्रखर असा तीव्र ऊन आणि त्या उन्हामध्ये हे सर्व खेळाडू खेळतायत.
जिद्दीनं आपल्या गावाच्या नावासाठी मैदानाच्या आतमध्ये चांगला प्रयत्न दोन्ही संघाच्या माध्यमातून 29 धावा आहेत धावफलकावरती. 3 षटक संपलेत. ओमकारचा पहिलाच बॉल स्ट्रेट ऑन द ड्राईव्ह चांगला फटका. एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न रनआउटची संधी आणि इथे मात्र ऑफिशियल डिसिजन फलंदाज होईल इथून रनआउटच्या स्वरूपात बाद. इथून रन होईल एक ऍड धावफलकावरती 30 पर्यंत पोहोचेल परंतु इथे आणखी एक धक्का बसला जाईल पिंपलोली टीमला. बॅट्समन होतो इथून आउट. चला न्यू बॅट्समन लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवा. चला बॅट्समन नीरज जातोय नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. 30 या धावसंख्येवरती 5वा धक्का आनंदच्या स्वरूपामध्ये. कालच्या दिवसामध्ये चांगला खेळ जय भवानी नेवाले टीमनं करत असताना टॉप 4 मध्ये प्रवेश. खूप चांगली स्पर्धा आहे. अगदी आयोजन देखील आपण पाहतोय सुसज्ज आहे आयोजन. शिवसंकल्प प्रतिष्ठान सुखवे आयोजित शिवसंकल्प चषक 2024 तुम्ही पाहताय. श्री इव्हेंटच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा घर बसल्या देखील पाहतोय. ओमकारचा बॉल स्लॉट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. टायमिंग परफेक्ट एक्झिक्यूट करता आला नाहीये. ताकद कमी पडली या फटक्यामध्ये आणि 6वा धक्का बसलाय तो टीम पिंपलोलीला. बॅट्समन नवनाथच्या स्वरूपामध्ये. सहा विकेट तब्बल मैदानाच्या बाहेर गेल्यात आणि धाबा धावफलकावरती 30. दुसरीचा प्रयत्न केला होता मगाशी बॅट्समन नवनाथनं परंतु या बॉलवरती त्यानं विकेट बहाल केली. इथून बॉल शिल्लक आहे 4 ऑन हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. 7 विकेट मैदानाच्या आतमध्ये बाहेर गेलेत मैदानाच्या बाहेर. नीरज आणि गणेश आता मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. 7 विकेट मैदानाच्या बाहेर. अंतिम षटक 2 बॉल फेकलेत आणि 2 बॉल मध्ये सफलता अर्जित करत असताना गोलंदाजी मार्क वरती ओमकार. ऑन हॅट्रिक बॉल. साईड स्क्रीन एंड कडून येतोय गोलंदाजी मार्क वरती ओमकार. ऑन हॅट्रिक बॉल. नौखा बॅट्समन कमालीचा फटका हेलिकॉप्टर परंतु अलॉंग द कार्पेट वेगानं गॅप मोठी आहे. बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. डीप मिड विकेटला येतोय. बॅट्समन नीरजच्या बॅट मधून हा संघर्षाचा चौकार. 34 धाबा 34 ऑन बोर्ड. 7 विकेट जरूर गेल्यात परंतु धाबा आता येणं अपेक्षित आहे. चांगला बॉल फेकला परंतु त्यावरती देखील चांगल्या रीतीनं फटका खेचलाय अलॉंग द कार्पेट वेगानं. ग्राउंड शॉट सिलेक्शन गॅप सिलेक्शन चांगलं होतं या फटक्यामध्ये बॅट्समन नीरजच्या माध्यमातून. युवा फलंदाज आहे खऱ्या अर्थानं पिंपलोली टीमच्या माध्यमातून आणि त्यामध्ये चांगली कामगिरी. धावा हव्या आहेत पिंपलोली टीमला या 3 बॉलमध्ये तेच प्रयत्न करतोय नीरज. पुढे येऊन सरसावण्याचा प्रयत्न. इथे मोठा फटका खेचायचा प्रयत्न. लाईन चांगली ठेवली. पेस व्हेरिएशन करत असताना मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज ओमकार. चौथा बॉल येते डॉट. 4 बॉलमध्ये धावा खर्च केल्या 4 गोलंदाज ओमकारनं आणि त्यामध्ये 2 सफलता मिळवल्यात. एक चौकार या षटकामध्ये आलाय. 34 पर्यंत पोहोचला. किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल टीम नसरापूरच्या विरोधात पिंपलोली टीम. अंतिम 2 बॉल. हा बॉल देखील ऍक्शन रिप्ले परंतु ऑफ स्टिकच्या अतिरिक्त बाहेर जमिनी समांतर हात ऑफिशियल्स करत असताना संदीपजी गायकवाड सरांचा इशारा येतोय. अतिरिक्त धाव फलकावरती तुम्ही जोडा. 1च्या मदतीनं धावसंख्या 35 या धावसंख्येवरती 35 गाठले धावफलकावरती परंतु या अंतिम 2 बॉल मध्ये किती पर्यंत पोहोचेल पिंपलोली संघ यावरती देखील सर्वांचं लक्ष. मजबूत स्थितीमध्ये पोहोचू शकत नाहीये कदाचित. 2 मोठे फटके हवेत 2 बॉल मध्ये. शक्य आहे परंतु इथे कमबॅक. इथे स्ट्राईक एंड वरती फलंदाज होईल स्टंपिंगच्या स्वरूपामध्ये बाद रनआउटच्या स्वरूपामध्ये. लागला 8वा धक्का. बॅट्समन इथून देखील जाईल माघारी. अंतिम 1 बॉलचा खेळ बाकी आहे. धावा धावफलकावरती 35. नीरज इथून बाद होतोय. धावा आहे धावफलकावरती त्या 35. अंतिम 1 बॉलचा खेळ बाकी.
लास्ट बॉल ऑफ द इनिंग. अंतिम बॉल या सत्रातील पूर्वार्धाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये अंतिम बॉल घेऊन येईल साइड स्क्रीन कडून गोलंदाजी मार्क वरती ओमकार. पहिले 2 बॉल चांगल्या रीतीने फेकले. तिसऱ्या बॉल वरती 4. चाळीस धावसंख्येचं टार्गेट सेट केलंय टीम. 40 धावसंख्येचं टार्गेट सेट केले. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. टीम पिंपलोली आणि त्यानंतर सलामीची जोडी देखील रेडी ठेवा टीम नसरापूर. 24 बॉल आणि 40चं लक्ष्य. लक्ष्य छोटंही नाहीये, लक्ष्य मोठंही नाहीये, परंतु ते लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी मेहनत मैदानाच्या आतमध्ये निश्चित करावी लागेल ती नसरापूर टीमला आणि त्यानंतर वाचवत असताना देखील मेहनत करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये पिंपलोली टीमला. चांगल्या रीतीने गोलंदाजी साकारावी लागेल. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवा आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. 24 बॉल आणि 40 ची गरज. पूर्वार्धाचा खेळ संपलाय. 39 धावा जमवल्या पहिल्या सत्रामध्ये टीम पिंपलोलीनं. मागील बॉलमध्ये आलेला चौकार कदाचित या मॅचमध्ये प्रभावी ठरू शकतो दुसऱ्या सत्रामध्ये. येणारा काल निश्चित सांगेल, परंतु 24 बॉल 40चं लक्ष्य. सलामीची जोडी होतीये तयार नसरापूर संघाकडून. रोशन आणि अरविंद. फलंदाजांना विनंती आहे की आपण विकेटवरून कुणीही धावू नका. धावा मिळवत असताना आपण कृपया करून विकेटवरून धावू नका. कदाचित आपल्या हिल इम्पॅक्ट करू शकतात विकेटवरती. याकडे आपण लक्ष द्या. 24 बॉल 40चं लक्ष्य. सलामीची जोडी रोशन आणि अरविंद मैदानाच्या दिशेने दाखल होतीये. क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. T1चं षटक पॉवर प्ले 1. केवळ 2 सीमारक्षक आपण सीमालगत पाहू. या षटकामध्ये किती धाबा येतील? धाबा खऱ्या अर्थानं चेस करत असताना T1चं षटक खूप महत्वाचं असतं. त्याच सत्रामध्ये आता 39 जमवल्या, त्यांना 40 वाचवत असताना पिंपलोली संघ प्रथम सत्रामध्ये आणि चांगली कामगिरी आणि त्यानंतर आता 40 वाचवत असताना या सत्रामध्ये कशा रीतीने खेळ करेल हे देखील बघणं गरजेचं आहे. पहिला सामना आपण पाहतोय शिवसंकल्प चषक 2024 पर्व. आजच्या या स्पर्धेतील दुसरा दिवस आणि पहिला सामना आपण पाहतोय. दुसऱ्या सत्राकडे जातोय. गरजेचं आहे. पॉवर प्ले 1 विश्वसना पहिला बॉल घेऊन तयार. गोलंदाजी मार्क वरती विनायक आणि ऑन स्ट्राईक पाहतोय आपण अरविंद. नॉन स्ट्राईक वरती पाहतोय रोशन. पहिला बॉल 40 वाचवत असताना 40 जमावत असताना पहिलाच बॉल कमालीचा वेग प्रचंड आकांक्षतेनं बॉल हाताळला. इथे मात्र थर्ड अंपायरची मागणी. कदाचित 40चं लक्ष आहे. पहिला बॉल निर्धाव. कॉन्फिडन्स खऱ्या अर्थानं वाढलाय. पहिला बॉल डॉट फेकल्यानंतर दुसरा बॉल वेगानं वेग होता या बॉलवरती, परंतु दिशा खराब आहे. लेग स्टिकच्या अतिरिक्त बाहेर. अंपायर डिसिजन इट इज वाईड. वाईडच्या साह्यानं धावसंख्या 1 न वाढते. धावे चौथे श्री गणेश 40चा पाठलाग करत असताना टीम नसरापूर संघाची सध्याची स्थिती 40चा पाठलाग करत असताना बिनबाद एक बॉल संपलाय. गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप आणि त्यानंतर लगेचच अवंतर धाव फेकत असताना गोलंदाज विनायक.
एक बॉल संपलाय आणि एक धाव धावफलकावरती. दुसरा बॉल घेऊन तयार गोलंदाजी मार्कवरती विनायक. त्यानंतर आदरणीय श्री संजयजी खडे यांना सन्मानित करण्याची मी विनंती करतोय. विनायकचा बॉल बॅकफुटला जाऊन कट करायचा होता. वेग इतका प्रचंड होता की वेगानं बीट केला, पेसनं बीट केला. प्ले अँड मिस इथे येतोय डॉट बॉलला धावसंख्या स्थिर 1 या धावसंख्येवरती. बाहेरून कृपया करून आवाज देऊ नका प्लीज. पवेलियन मध्ये सूचना देतोय. थर्ड अंपायर आपण उपस्थित केलेत. तिसरा बॉल क्लासिकल स्ट्रोक. प्रोटेक्शन अवेलेबल आहे. तोपर्यंत मिळेल सिंगल. सिंगलनं धावसंख्या 1 न पुढे जाते. 2 धाबा धावफलकावरती. पहिला बॉल डॉट त्यानंतर अवंतर धाव. त्यामध्ये डाव्याचा श्री गणेशा त्यानंतर पुन्हा एकदा डॉट बॉल आणि त्यानंतर ही सिंगल. टोटल 3 बॉलचा खेळ संपला या षटकामध्ये आणि धाबा आहेत धावफलकावरती त्या अवघ्या 2:40चा पाठलाग करत असताना. नसरापूर संघ 2 पर्यंत पोहोचला. 38 अजूनही करायच्यात. कोणत्या षटकामध्ये टार्गेट केलं त्याला आदरणीय श्री विनयजी खडे यांना देखील सन्मानित करण्याची मी विनंती करतोय. हाफ ट्रॅकर बॉल यावरती देखील सन्मान देण्याचा प्रयत्न. कार्पेटच्या साह्यानं बॉल पुन्हा एकदा लॉंग ऑफ मध्ये. इथे देखील सिंगल. एकेरीला आता प्राधान्य दिलं या मॅच मध्ये द्वितीय सत्रामध्ये. 3 धाबा धावफलकावरती बॉल संपले. 4 संत क्रिकेट पाहतोय 40चा पाठलाग करत असताना. आदरणीय श्री जनार्दनजी मंडलिक यांना देखील सन्मानित करण्याची मी विनंती करतोय. त्यानंतर आदरणीय श्री आकाशजी वखारे सर यांना देखील सन्मानित करण्याची विनंती करतोय. इथे हा बॉल वेगानं पायावरती आदळलाय लेग बिफोरची अपील. कदाचित इम्पॅक्ट आउटसाइड द ऑफ अंपायर डिसिजन. इथे इथे डॉट बॉल आणि डॉट बॉलला धावसंख्या स्थिर राहील ती 3 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा इथे मात्र येथे डॉट बॉल. ओव्हर नंबर 1 चा खेळ इथे संपलाय धाबा धावफलकावरती. करण पाटील माहिती सांगत असताना 3 या धावसंख्येवरती. 3 बाद 3 अशी अवस्था आहे ती टीम नसरापूर संघाची पिंपलोली संघाच्या विरोधात 40 धावा जमावत असताना आदरणीय श्री आकाशजी वखारे यांना देखील सन्मानित करण्याची मी विनंती करतोय. आणि त्यानंतर आदरणीय श्री निलेशजी खडे यांना देखील सन्मानित करण्याची मी विनंती करतोय. त्यानंतर आमचे सर्व पाहुणे आदरणीय श्री वैभवजी एनकर, त्यानंतर आदरणीय श्री दीपकजी वखारे या सर्व पाहुण्यांना मी सन्मानित करण्याची विनंती करतोय. त्यानंतर अंजपगावचे सुपुत्र आणि एक उगवता स्टार खेळाडू प्रवीणजी पथारे आपणाला देखील विनंती करतोय की आपण देखील व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचं. आयोजकांच्या वतीने सूचना येत आहेत. स्टारकास्ट खेळाडू अंजपगावचा पुत्र प्रवीणजी पथारे यांना मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती आसनस्थ व्हा. 40चं लक्ष आहे. पहिल्या षटकामध्ये धाबा आहे धावफलकावरती 3. 37ची गरज आहे इथून. 18 बॉल शिल्लक आहेत. 18 बॉल आणि 37चं लक्ष. सामना स्पीडअप करा ऑफिशियल्स. 18 बॉल 37ची गरज आहे. महत्वाची बाब आहे नसरापूर टीमसाठी सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये एकही गडी तुम्ही गमावला नाहीये. 3 धावा आहेत परंतु येणाऱ्या 18 बॉल मध्ये 37 धावा. 12च्या इकॉनॉमीनं आता धावावं लागेल. 18 बॉल 37. 40ची गरज होती पहिल्या षटकामध्ये. 3 कमालीचा स्पेल हाताळलं गोलंदाज विनायकनं. आता पंकज आला गोलंदाजी मार्क वरती. 18 बॉल 37ची गरज आहे. पंकजचा पहिलाच बॉल साईड स्क्रीन एन कडून. हाफ ट्रॅकर बॉल
लॉंग ऑन मध्ये बॉल चाललाय. चांगली फिल्डिंग. धावा वाचवत असताना अशा प्रकारच्या एफर्ट्सची गरज आहे टीमला आणि त्याच पद्धतीने एक-एक धाव वाचवणं गरजेचं आहे. तब्बल इथे धावा वाचवल्या त्या 3. कौतुक करेल क्षेत्ररक्षकाचं. धावा मिळतील या बॉलवरती फक्त 1. 1च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल 4 या धावसंख्येवरती. संत गतीने धावतो या मॅचमध्ये 40चा पाठलाग करत असताना टीम नसरापूर. दुसरा बॉल पंकज. पंकजचा बॉल बॅकफूटला जाऊन कट केले. दिशा दिली आहे फक्त. पॉइंटमध्ये बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक आहे. बॉल उचलेल, फेकेल तोपर्यंत इथे मिळतील 2. एकेरी दुहेरीला जास्त प्राधान्य आहे मॅचमध्ये. तुम्ही पाहताय द्वितीय सत्रामध्ये 40 जमावत असताना या 2च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 6 या धावसंख्येवरती. 6 धावा धावफलकावरती. 34ची अजूनही गरज आहे. या षटकामध्ये खऱ्या अर्थानं करंट रन रेट वरती लक्ष द्यावं लागेल. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा कट केला. यावेळी क्षेत्ररक्षक आहे. इथे देखील 1 रन. 1च्या मदतीनं 7 धावा आहेत धावफलकावरती. संत गतीनं सिंगल डबलला प्राधान्य. एकही मोठा फटका तुम्ही या सत्रामध्ये अजूनपर्यंत तरी पाहिलेला नाहीये टीम नसरापूर संघाच्या माध्यमातून. पहिल्या षटकात 3 आणि त्यानंतर या षटकात अद्याप 4 धावा आल्यात 3 बॉलमध्ये. क्रमांक 4था बॉल या षटकातील. बॅक टू द बॉलर. गोलंदाजानं केली आहे चुकी. एक-एक धावा वाचवण्यासाठी संघर्ष करतायत. आणि एक-एक धाव मिळवण्यासाठी देखील प्रयत्न करतायत फलंदाज. 1च्या मदतीनं धावसंख्या 8 या धावसंख्येवरती. 32ची अजूनही गरज आहे. बॉल शिल्लक आहेत अजूनही 14. 14 बॉल 32 असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. काय होईल या मॅचमध्ये? मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे या मॅचमध्ये. अजूनपर्यंत एकही मोठा फटका आलेला नाहीये तो नसरापूर संघाच्या फलंदाजांच्या बॅटमधून. याचीच प्रतीक्षा, त्याचेच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा बॉल हवेमध्ये. नो मॅन्स लँड रिजनमध्ये. पाकीर क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. चांगली फेकी आणि तिथे मात्र मिळतील धावा 2. 2च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 10 या धावसंख्येवरती. 40चं लक्ष्य आहे. 10 पर्यंत पोहोचलाय. अंतिम 1 बॉलचा खेळ बाकी आहे षटकातील. जशी विनायकनं गोलंदाजी साकारली मैदानाच्या आतमध्ये त्याच पद्धतीनं गोलंदाजी साकारतोय पंकज. लास्ट बॉल या षटकातील. दुसरं षटक प्रगतीपथावरती. 40 वाचवायचे 2 षटकांमध्ये अद्याप पोहोचलाय तो 10 या धावसंख्येवरती टीम नसरापूर. 30 धावा अजूनही करायच्यात. जशा सिंगल डबल येते तसा आस्किंग रन रेट वाढतोय. हा देखील स्लॉटमध्ये बॉल परंतु पुरेपूर फटका बॅटवरती आलेला नाहीये. क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे. तिथे देखील एक ओव्हर नंबर 2चा खेळ इथे संपेल. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाबा धावफलकावरती 40चा पाठलाग करत असताना टीम नसरापूर संघाची सध्याची स्थिती नो लॉस 11 रन स्कोर कार्डवरती. 11 धाबा आहेत धावफलकावरती. एकही विकेट नाहीये. पार्टनरशिप चांगली झाली आहे. 12 बॉल तुम्ही केलेले आहेत. सेट झालेत बॅट्समन. आता उर्वरित 2 षटकांमध्ये 29 धावसंख्येची गरज आहे. ती टीम नसरापूरला या मॅचमध्ये जिंकण्यासाठी. चला नेक्स्ट मॅच इन ॲक्शनमध्ये. दोन्ही टीमचे कॅप्टन फर्स्ट कॉल करेल. गुडवन आणि त्यांच्या विरोधामध्ये मानगाव. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस का बॉक्समध्ये आपण यायचं टॉस करण्यासाठी. दोन्ही टीमचे खऱ्या अर्थानं शिवसंकल्प चषक 2024 मध्ये सहर्ष आणि सहर्षमय स्वागत. दुसऱ्या दिवसातील दुसरा सामना आपल्या समोर येईल. गुडवन आणि त्यांच्या विरोधामध्ये मानगाव. अंतिम 2 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे. 29चं समीकरण. 2 षटकांमध्ये तुम्ही जे केलंय ते विसरून आता या 2 षटकांमध्ये दोन्ही टीमला खऱ्या अर्थानं संघर्ष करावा लागेल. क्रिकेटच्या पटलावरती प्रयत्न सोडणारे कधीच जिंकत नाहीत आणि जिंकणारे कधीच प्रयत्न सोडत नाहीत. हा क्रिकेटचा देखील एक इतिहास आहे. आणि तेच प्रामाणिक प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आता करावे लागतील त्या टीम गुडवनला. सॉरी टीम नसरापूरला. 12 बॉल आणि 29ची गरज आहे. चला गुडवन टीमचा कॅप्टन आणि माणगाव टीमचा कॅप्टन टॉस करण्यासाठी या लगेच. हे सत्र संपण्याच्या अगोदर आपण लवकरात लवकर या. आयोजकांच्या वतीनं सूचना येत आहेत. ही स्पर्धा आपण घरबसल्या देखील पाहतोय.
श्री इव्हेंटच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा घर बसल्या देखील दाखवतोय. जे प्रेक्षक आम्हाला घर बसल्या देखील जॉइन झालेत, त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष आणि सहर्षमय स्वागत. शिवसंकल्प चषक 2024 मध्ये आपलं सहर्ष आणि सहर्षमय स्वागत. अंतिम 12 बॉल शिल्लक आहेत आणि 29 धावसंख्येची गरज आहे. एका गोलंदाजाला आता खऱ्या अर्थानं टार्गेट करावं लागेल या मॅचमध्ये पुनरागमित होण्यासाठी टीम नसरापूरला. महत्त्वाची बाब म्हणजे या षटकामध्ये धावा येणं गरजेचं आहे. मागील षटकाचा विचार करत असताना चांगली गोलंदाजी देखील राहिली. केवळ धावा खर्च केल्या त्या 8 गोलंदाज पंकजनं आता गोलंदाज आलाय गोलंदाजी मार्कवरती गणेश. 12 बॉल 29 ची गरज. फुलटॉस बॉल अतिरिक्त उंचीवरून आहे. नो बॉलचा इशारा. त्यात दरम्यान बॉल जाईल. लॉंग लेग सीमा पार 4 धाब्यांकरता या 5 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. 5 बोनसच्या स्वरूपामध्ये या धावा आणि येथे मात्र धावांना आता जमवण्यासाठी संघर्ष सुरू झालाय. 5च्या मदतीनं 16 धावा आहेत धावफलकावरती. आता 12 बॉल 24 ची गरज. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. 12 बॉल 29 ची गरज होती. रिव्ह्यू अवेलेबल आहे. आयोजकांच्या वतीनं सूचना येत आहेत. ऑफिशियल रिव्ह्यू. डिसिजन पेंडिंग. बीमर वेस्ट साईड साठी इथे रिव्ह्यू घेतलाय आणि त्यामध्ये चेकिंग केलं जाईल. आयोजकांच्या वतीनं कोणीतरी या थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये. निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवू. आम्ही आम्ही आमचा तुमचा निर्णय ऑफिशियल पर्यंत निश्चित पोहोचवू. ऑनफिल्ड डिसिजन खऱ्या अर्थानं नो आहे. सॉफ्ट सिग्नल नो आहे. चेकिंग केलं जाईल. आयोजकांच्या वतीनं चेकिंग केले जाते. डिसिजन पेंडिंग. या बॉलवरती खऱ्या अर्थानं समीकरणामध्ये चेंजेस होऊ शकतो. नो बॉलचा इशारा. सॉफ्ट सिग्नल. डिसिजन आला होता नो आणि नो बॉल राहील आणि ते मात्र अतिरिक्त उंचीवरून जाणारा बॉल. चांगले अंपायरिंग. कालच्या दिवसामध्ये देखील आपण पाहिले आमचे संदीप सर. आज देखील योग्य डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवतायत. कोणत्याही टीमसाठी रिव्ह्यू अवेलेबल नसेल याकडे देखील लक्ष द्या. वेस्ट हाईट आणि त्यानंतर 5 धावा आल्यात. ऑन रीड बॉल फेकावा लागेल गोलंदाज गणेशला. आता समीकरणामध्ये बदल. 12 बॉल 29 ची गरज होती. आता 12 बॉल 24 ची गरज. फ्रीचा बॉल फेकावा लागेल गणेशला. ऑन फ्री बॉल. फ्रीचा बॉल बॅकफुटला जाऊन जागा बनवून बॉल पाठवला फाईन लेगला. हा इथे मोजून मापून तोलून मारलेला फ्लायटेड पॅरलल षटकार. क्रिकेट कसा बदलतो ना याचं ज्वलंत उदाहरण तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. सरटा जसा लगेच रंग बदलत नाही ना तसा क्रिकेटचा खेळ रंग बदलतो. या एक बॉलनं किती समीकरणामध्ये बदल केला ना तो येणारा तुम्हाला प्रत्येक बॉल सांगेल. 12 बॉल 29 ची गरज असताना नो बॉल फेकला. त्यामध्ये 4 धाबा आल्या. तिथून मिळाल्या 5 धाबा आणि त्यानंतर या बॉलवरती आला षटकार. म्हणजे तब्बल एका बॉलमध्ये आल्या 11 धाबा आणि धाबा होत्या धावफलकावरती त्या. 2 षटकांमध्ये 11 आणि एका बॉलमध्ये आलेल्या 11 धाबा 22 पर्यंत पोहोचवतायत त्या नसरापूर टीमला. गणेशचा बॉल पुन्हा एकदा काय कमालीचा फटका आहे कॅप मध्ये. बीच फेर लेगला येतो हा आणखी एक चौकार. अफलातून बॅटिंग. मी मगाशीच म्हटलं 2 षटकांमध्ये जे तुम्ही कमावलंय ते सर्व विसरून या 2 षटकांमध्ये जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करा. यश सातत्यानं मिळतं. आत्मविश्वास खूप महत्वाचा आहे. सेल्फ कॉन्फिडन्स यशापर्यंत पोहोचवतो तुम्हाला सातत्यानं. कमालीची बॅटिंग. 14 ची आता गरज आहे. धाबा आहे धावफलकावरती 26. इथे देखील मोठा फटका खेचायचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये जज करतोय क्षेत्ररक्षक. इथे मात्र कॅच ड्रॉप आणि धावा मिळतील या बॉलवरती 2. पार्टनरशिप खूप गरजेची आहे. या सत्रामध्ये पाहिला इथे देखील चुकी.
आहा म्हणतात 3 धावा इथे पूर्ण होतील. 3च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल 29. आता 11ची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 9. 9 बॉल 11 असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. 12 बॉल 29ची गरज होती. क्रिकेट अनिश्चितांनी भरलेला क्रिकेटचा खेळ का म्हटलं जातं ना, याचं ज्वलंत उदाहरण तुम्ही या सामन्यामध्ये पाहताय. 12 बॉल 29ची गरज आणि आता 9 बॉल 11 या धावसंख्येची गरज आहे. सातत्यानं चुका. एक चुकी तुम्हाला खऱ्या अर्थानं स्पर्धेमधून थांबवेल, तर एखादी चांगली चुकी तुम्हाला स्पर्धेच्या पुढील टप्प्यामध्ये नेऊन ठेवेल. अशा पद्धतीची मॅच आहे. 40 धावा अशा मोठ्याही नव्हत्या आणि छोट्याही नव्हत्या आणि त्या वाचवत असताना चांगली गोलंदाजी 2 षटकामध्ये राहिली होती. पिंपळनेर टीमकडून हाफ ट्रॅकर बॉल. त्यावरती आक्रमण पाठवलाय बॉल. इट्स बिग हिट षटकार. 35 धावा. कमालीची बॅटिंग. एकतर्फी झुंजले अरविंद या मॅचमध्ये. अफलातून. अनबिलिव्हेबल बॅटिंग. विस्फोटक नजराणा मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करतोय आणि इथे मात्र धाबा 35 आता 5 ची गरज आहे. 2 षटकांमध्ये काय गोलंदाजी राहिली होती पिंपलोली टीमची. फक्त 11 धाबा खर्च केल्या होत्या आणि 29 पाहिजे असताना आता 8 बॉलमध्ये धाबा करायच्या त्या 5. 24 धाबा खर्च केल्यात. इथे देखील हाफ ट्रॅकर बॉल हवेमध्ये नामी संधी कॅच पकडण्याची आणि इथे मात्र दुसऱ्या क्षेत्ररक्षकानं दिली आहे सात बॅकअप. 2 क्षेत्ररक्षकांना पकडली कॅच आणि इथे मात्र फलंदाज होतोय बाद. अंतिम 7 बॉल शिल्लक आहेत. 5 ची गरज आहे. सामना संपलेला नाहीये. पुन्हा मॅचमध्ये येऊ शकतो पिंपलोली संघ, परंतु स्वतःवरती आता विश्वास ठेवावा लागेल. स्वतःवरती विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही आणि अशा सामर्थ्याला हरवण्याचं धाडस नियती सुद्धा करत नाहीत. म्हटलं जातं विजयासारखी तलवार चालवून गेला, निधड्या छातीनं हिंदुस्थान हलवून गेला. स्वर्गात गेल्यानंतर देखील देवांनी ज्याला झुकून मुजरा केला, असा मर्द मराठा माझा शिवबा होऊन गेला. सेल्फ कॉन्फिडन्स महत्वाचा आहे क्रिकेटच्या पटलावरती. 7 बॉल 7 बॉल आणि 5 धावा वाचवायच्यात. 7 बॉल 5 धावा वाचवायच्यात. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये विवेक. हा बॉल चांगल्या रीतीनं फेकला. अंतिम क्षणी शेवट गोड करत असताना या षटकामध्ये फक्त अंतिम 6 बॉल 5 ची गरज आहे. काय होईल या मॅचमध्ये? 6 बॉल 5 बाहेरून आवाज देऊ नका प्लीज. 6 बॉल 5 ची गरज आहे. चला लगेच फिल्डिंग सजवून घ्या. अतिरिक्त बैल घेऊ नका प्लीज. आजच्या दिवसामध्ये एक अतिरिक्त सामना आयोजकांना खेळवायचा आहे. त्यामुळे आपलं सहकार्य खूप महत्वाचं आहे. प्लीज कोऑपरेट करा आयोजकांना देखील. अंतिम 6 बॉल शिल्लक आहेत. 5 या धावसंख्येची गरज आहे. उपस्थित व्यासपीठावरती सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा शिवसंकल्प चषक 2024 मध्ये सहर्ष आणि सहर्षमय स्वागत. प्रवीणजी पथारे आपल्याला देखील विनंती येते, की आपण व्यासपीठावरती आसन असावं. अंतिम 6 बॉल आणि 5 धावसंख्येची गरज आहे. 2 ओव्हरमध्ये 29 ची गरज होती. या षटकामध्ये आल्या तिसऱ्या. तब्बल 24 आणि आता 5 ची गरज आहे 6 बॉलमध्ये. गोलंदाज धावा वाचवेल का? स्वतःवरती विश्वास ठेवेल का? त्यामध्ये सलामीचा फलंदाज रोशनकडून, अरविंदकडून देखील अपेक्षा आहेत. 6 आणि 5 असं समीकरण. 6 बॉल 1 धावा क्रिकेटच्या पटलावरती वाचल्या गेल्यात. 6 बॉल 2 वाचल्या गेल्यात. 6 बॉल 3 वाचल्या गेल्यात. धावा वाचल्या गेल्यात शेवटच्या षटकामध्ये. परंतु त्यामध्ये पहिल्या 2 बॉलवरती खूप महत्त्वाची जबाबदारी. 6 बॉल 5 चे समीकरण मैदानाच्या आतमध्ये गरज आहे ती नसरापूरला. पहिला बॉल या महत्त्वाच्या षटकातील घेऊन तयार होते बॉलिंग ट्रॅकवरती चेतन. चेतनचा पहिलाच बॉल चांगल्या रीतीनं खेळलाय. फिल्डिंग खऱ्या अर्थानं मिस फिल्डिंग पाहायला मिळते आणि इथे मात्र देखील मिस फिल्डिंग. बॉल जाईल सीमापार 4 धाब्यांसाठी येतो चौकार. 4च्या मदतीनं स्कोर आर द लेबल. स्पर्धेचा नियम कंपल्सरी चेसिंग. आता एक धावसंख्येची गरज आहे. मिस फिल्डिंगच्या साहाय्याने 4 धाबा आल्या. चुका आणि चुका खऱ्या अर्थानं क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. 5 बॉल आता 1 ची गरज. स्कोर आर द लेबल 5 बॉल 1 ची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम 5-1.
बॅकफुटला जाऊन नेत्रदीपक फटका, विनिंग स्टाईल. बॉल जाईल सीमापार डीप पॉइंटला येतो चौकार. सामना जिंकलाय तो नसरापूर टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन आणि त्यानंतर हार्ड लक टीम पिंपलोली. चांगला खेळ आपण देखील या स्पर्धेच्या माध्यमातून केलात. वेल प्लेड आणि त्यानंतर कॉंग्रॅच्युलेशन टीम नसरापूर. प्लेयर ऑफ द मॅच या सामन्याचा सामनावीर लक्ष होतं 40 धावसंख्येत आणि 40